नमस्कार मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी आज आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी पाहणार आहे. आपण या सिरीजमध्ये 500 प्लस प्रश्नांची तयारी करून घेतोय. चला तर मग सुरू करूया. पहिला भाग, भारत आणि जग. तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न किती बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया पहिल्या प्रश्नापासून. तर पहिला प्रश्न आहे आपल्याकडे, युरोपात कोणते शहर व्यापारासाठी प्रसिद्ध झाले? तर ऑप्शन 1 आहे आपल्याकडे जिनोवा, ऑप्शन 2 व्हेनिस, ऑप्शन 3 दोन्ही शहरे आणि ऑप्शन 4 यापैकी नाही. तर युरोपात कोणते शहर व्यापारासाठी प्रसिद्ध झाले होते? तर जिनोव्हा आणि व्हेनिस हे दोन्ही शहर व्यापारासाठी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे ऑप्शन 3 हे याचे करेक्ट उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न 3 आहे, इस्लाम शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? आता इस्लाम शब्दाचा अर्थ ऑप्शन 1 काय दिलेला आहे? परमेश्वरावर नितांत श्रद्धा असणे. ऑप्शन 2 ईश्वराला संपूर्ण शरण जाणे. ऑप्शन 3 ईश्वराच्या इच्छेचे आज्ञेचे पालन करणे आणि ऑप्शन 4 वरील सर्व. तर इस्लाम शब्दाचा अर्थ परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवणे हे सुद्धा करेक्ट आहे. 2 नंबरचं काय दिले? तर ईश्वराला संपूर्ण शरण जाणे हे सुद्धा करेक्ट आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचं काय दिलंय? तर ईश्वराच्या इच्छेचे आज्ञाचे पालन करणे हे सुद्धा करेक्ट आहे. तर त्यामुळे वरील सर्व पर्याय हे बरोबर असल्यामुळे ऑप्शन 4 या प्रश्नाचे हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, दररोज किती वेळा ईश्वराची प्रार्थना करावी अशी इस्लामाची शिकवण आहे? तर ऑप्शन 1 आहे 2 वेळा, ऑप्शन 2 3 वेळा, ऑप्शन 3 4 वेळा आणि ऑप्शन 4 5 वेळा. तर आपल्याला माहिती आहे की इस्लाम धर्मामध्ये ईश्वराची प्रार्थना 5 वेळा करायचे सांगितलेले आहे. म्हणून ऑप्शन 4 हे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी असत्य विधान कोणते? आता असत्य विधान ओळखायचंय, पण कशाविषयी? तर इस्लामाची शिकवण. तर ऑप्शन 1 काय दिलंय आपल्याला? गोरगरिबांना दान धर्म करावा. ऑप्शन 2 काय? तर रोज ईश्वराची किमान एकदा तरी प्रार्थना करावी. ऑप्शन 3 एकदा तरी हज यात्रा करावी आणि ऑप्शन 4 रमजानच्या महिन्यात उपवास करावा. आता इस्लामाची शिकवण गोरगरिबांना दान धर्म करा असं सांगते, म्हणून हे असत्य विधान नाहीये. त्याच्यानंतर एकदा तरी हज यात्रा करावी हे सुद्धा इस्लामाची शिकवण आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी असत्य विधान नाहीये. त्याच्यानंतर ऑप्शन 4 काय होतं आपल्याकडे? रमजान महिन्यात उपवास करावा, हे सुद्धा इस्लामाची शिकवण आहे. तर ऑप्शन 4 सुद्धा नाही. तर मग या ठिकाणी असत्य विधान कोणतं आहे? तर ईश्वराची किमान एकदा तरी प्रार्थना करावी, हे असत्य विधान आहे. कारण इस्लाम धर्मामध्ये ईश्वराची किमान 5 वेळा प्रार्थना करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून ऑप्शन 2 नंबरचं हे या ठिकाणी चुकीचं असणार आहे, असत्य विधान आहे आणि हेच आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विखुरलेल्या अरबांच्या टोळ्यांना संघटित कोणी केले? तर ऑप्शन 1 काय आपल्याकडे? मोहम्मद बिन कासिम, ऑप्शन 2 दाहिर, ऑप्शन 3 मोहम्मद पैगंबर आणि ऑप्शन 4 यापैकी सर्व. आता विखुरलेल्या अरबांच्या टोळ्यांना संघटित करण्याचं काम मोहम्मद पैगंबरांनी केलं होतं, म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न काउंट करत चला की किती प्रश्न तुमचे बरोबर आले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विद्यापीठात एका वेळी 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत असत? आता कोणतं विद्यापीठ होतं की ज्यामध्ये एका वेळी 12,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते? तर ऑप्शन 1 आहे कैरो, ऑप्शन 2 स्पेन, ऑप्शन 3 रोमन आणि ऑप्शन 4 ग्रीक. तर याचं करेक्ट आन्सर आहे आपल्याकडे कैरो. हे त्या
विद्यापीठात एका वेळी 12,000 विद्यार्थी काय करत होते, शिक्षण घेत होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अरबांनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या प्राचीन वैज्ञानिक ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर केले? अरबांनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या प्राचीन वैज्ञानिक ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले? तर ऑप्शन 1 आहे आपल्याकडे ग्रीक, ऑप्शन 2 भारत, ऑप्शन 3 नेपाळ आणि ऑप्शन 4 ग्रीक व भारत. तर अरबांनी कोणत्या देशाच्या ग्रंथांचे भाषांतर अरबी भाषेत केले होते? तर त्याचं उत्तर आहे ग्रीक आणि भारत. म्हणून ऑप्शन 4 हा नंबर आपण या ठिकाणी आपला करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, युरोपातील स्पेनमध्ये आशियामधून अरब व्यापाऱ्यांनी काय नेले? युरोपातील स्पेनमध्ये आशियातून अरब व्यापाऱ्यांनी काय नेले? तर सगळ्यात 1 नंबरचा ऑप्शन आहे होका यंत्र, 2 नंबरचा ऑप्शन आहे खजुराची झाडे, 3 नंबरचा ऑप्शन आहे झाडे कशाची? तर आंब्याची आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे बंदुकीची दारू. तर बंदुकीची दारू त्यांनी आशियामधून तिकडे काही नेली नाही, आंब्याची झाडे सुद्धा नेली नाही, होका यंत्र त्यांनी तयार केलं होतं. त्यांनी जे काही झाडे नेली होती तर ती खजुराची झाडे नेली होती आशियामधून युरोपात स्पेनमध्ये. कोणी नेली होती? तर अरब व्यापाऱ्यांनी. चला पुढचा प्रश्न पाहूया, 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम याने कोणत्या राजाचा पराभव केला? आता कोणत्या राजाचा पराभव केला होता याने? तर ऑप्शन 1 काय? तर दाहिर, ऑप्शन 2 रहीम, ऑप्शन 3 धर्मपाल आणि ऑप्शन 4 नागभट्ट. तर मुहम्मद बिन कासिम याने 8व्या शतकात दाहिर या राजाचा काय केला होता? पराभव केला होता. म्हणून ऑप्शन 1 या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया, गणित विषयक भारतीय संकल्पना कोणामुळे पाश्चात्य जगाला समजल्या? आता गणित विषयक भारतीय संकल्पना कोणामुळे पाश्चात्य जगाला समजल्या होत्या? तर ऑप्शन 1 आहे पोर्तुगीज, ऑप्शन 2 आहे स्पॅनिश, ऑप्शन 3 अरब आणि ऑप्शन 4 रोमन. तर भारतीय आणि अरबांमध्ये व्यवहार होत होता आणि त्यामुळे अरबी लोकांमुळे गणित विषयी संकल्पना ज्या काही आहेत तर त्या पाश्चात्य जगाला समजल्या होत्या. तर गणित विषयक भारतीय संकल्पना अरब मुळे पाश्चात्य जगाला समजल्या, म्हणून ऑप्शन 3 या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे आपला, सामंत खालीलपैकी कोणास म्हणतात? आता ऑप्शन 1 काय? तर खूप श्रीमंत व्यक्ती, ऑप्शन 2 राजा, ऑप्शन 3 सैनिक आणि ऑप्शन 4 सरदार. तर खूप श्रीमंत व्यक्तीला सामंत म्हणत नाही, राजाला सुद्धा सामंत म्हणत नाही आणि सैनिकाला सुद्धा सामंत म्हणत नाही. तर कोणाला म्हणतात? तर सरदाराला काय म्हणत असतात? सामंत. खालीलपैकी कोणत्या शतकामध्ये रोमन साम्राज्याचा शेवट झाला? आता कोणतं शतक होतं की ज्यामध्ये रोमन साम्राज्याचा पराभव झाला होता किंवा शेवट झाला होता? तर ऑप्शन 1 काय? तर 5व्या, ऑप्शन 2 7व्या, ऑप्शन 3 9व्या आणि ऑप्शन 4 15व्या. तर याचं करेक्ट आन्सर आपल्याकडे आहे ऑप्शन 1 5व्या शतकामध्ये रोमन साम्राज्याचा शेवट झाला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, सम्राट शार्लमनची सत्ता खालीलपैकी कुठे होती? तर सम्राट शार्लमन याची सत्ता कोणत्या ठिकाणी होती हे आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. तर ऑप्शन 1 काय? आशिया, ऑप्शन 2 चीन, ऑप्शन 3 युरोप, ऑप्शन 4 आफ्रिका. तर याची जी काही सत्ता होती सम्राट शार्लमनची सत्ता तर ती युरोपात होती, म्हणून ऑप्शन 3 हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर सामंतशाही खालीलपैकी कोणत्या इसवी सन मध्ये अस्तित्वात आली?
सामंतशाही म्हणजे सरदारशाही कोणत्या इसवी सन मध्ये अस्तित्वात आली? तर ऑप्शन 1 आहे 5व्या, ऑप्शन 2 8व्या, ऑप्शन 3 12व्या आणि ऑप्शन 4 15व्या. तर कोणत्या इसवी सन मध्ये आली होती? तर 8व्या इसवी सन मध्ये सामंतशाही अस्तित्वात आली होती, म्हणून ऑप्शन 2 या ठिकाणी करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न पाहूया. सामंतशाहीची स्थापना म्हणजे अस्तित्व खालीलपैकी कुठे होते किंवा कुठे झाली? सामंतशाहीची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन 1 काय? तर आशिया, ऑप्शन 2 आफ्रिका, ऑप्शन 3 युरोप आणि ऑप्शन 4 यापैकी सर्व. तर सामंतशाहीची जी काही स्थापना किंवा अस्तित्व होतं तर ते कशात होतं? युरोपामध्ये होतं, म्हणून ऑप्शन 3 या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न काय सांगतोय? सामंतांना खालीलपैकी कोणते काम करावे लागत असे? मग ऑप्शन 1 काय आहे की राजाच्या वतीने न्यायदान करणे, ऑप्शन 2 प्रजेचे रक्षण करणे, ऑप्शन 3 शांतता व सुव्यवस्था राखणे आणि ऑप्शन 4 वरील सर्व. तर सामंतांना खालीलपैकी कोणती कामं करावी लागत होती? तर राजाच्या वतीने न्यायदान करणे हे करेक्ट आहे, प्रजेचे रक्षण करणे हे पण करेक्ट आहे, शांतता व सुव्यवस्था राखणे हे सुद्धा करेक्ट आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 की वरील सर्व हे सामंतांचे काम होते. कोणकोणते सामंतांचे काम होते? तर राजाच्या वतीने न्यायदान करणे, प्रजेचे रक्षण करणे, शांतता व सुव्यवस्था राखणे. चला पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोठून सामंत त्यांच्या प्रदेशाचा कारभार पाहत असत? आता कोणत्या ठिकाणून ते त्यांच्या राज्यकारभार पाहत होते की? तर ऑप्शन 1 काय? राजवाडा, ऑप्शन 2 किल्ला, ऑप्शन 3 गडी आणि ऑप्शन 4 महल. तर त्या भागात जो काही प्रदेश तो पाहत होते तर त्याला आपण काय म्हणत होतो? गडी म्हणत होतो, म्हणून ऑप्शन 3 हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न आपण पाहू. भूदास म्हणजे काय? तर भूदास म्हणजे काय? तर पहिला ऑप्शन आपल्याकडे आहे स्वतःच्या मालकीची जमीन नसणारा शेतमजूर. स्वतःच्या मालकीची जमीन नसणारा शेतमजूर हे पहिलं ऑप्शन आहे आपलं. दुसरं ऑप्शन आहे स्वतःच्या मालकीची जमीन असणारा शेतमजूर. पहिलं ऑप्शन काय पाहिलं आपण? नसणारा शेतमजूर होता. आता दुसरं ऑप्शन काय बघतोय आपण? असणारा शेतमजूर. त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन आहे राजाची काम करणारा प्रामाणिक नोकर आणि 4 नंबरचं ऑप्शन काय बघतोय आपण? सामंतांच्या शेतीवाडीवर काम करणारा पगारी नोकर. आता भूदास म्हणजे काय होता की स्वतःच्या मालकीची जमीन असणारा शेतमजूर, म्हणून ऑप्शन 2 या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. युरोप बरोबर होणाऱ्या व्यापारामध्ये कोणाचा सहभाग महत्वाचा होता? आता कोणाचा महत्वाचा होता? तर ऑप्शन काय काय आपल्याकडं? अरब, तुर्क, मुघल आणि ग्रीक. ऑप्शन 1 काय? तर अरब, ऑप्शन 2 तुर्क, ऑप्शन 3 मुघल आणि ऑप्शन 4 ग्रीक. काय प्रश्न विचारला होता? युरोप बरोबर होणाऱ्या व्यापारामध्ये कोणाचा सहभाग महत्वाचा होता? तर कोणाचा सहभाग महत्वाचा होता? तर ऑप्शन 1 काय दिले आपल्याला? अरब. अरब यांचा सहभाग महत्वाचा होता, म्हणून ऑप्शन 1 या ठिकाणी काय? करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या भारतीय वस्तूस युरोपीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी होती? तर ऑप्शन काय दिले आपल्याला? चहा, ऑप्शन 2 कापड, ऑप्शन 3 मसाल्याचे पदार्थ आणि ऑप्शन 4 यापैकी सर्व. तर भारतीय वस्तू की जिचं युरोपीय बाजारपेठेमध्ये मोठी मागणी होती अशी वस्तू कोणती होती? तर मसाल्याचे पदार्थ. त्यामुळे ऑप्शन 3 या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर असे किती प्रश्न तुमचे बरोबर आलेले 20 प्रश्नांपैकी ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आणि अशाच व्हिडिओसाठी नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.